संध्याकाळची वेळ होती. ऑफिसमधील सर्व काम आवरून मी घरी जात होतो. इतक्यात मला कोणीतरी आवाज दिला. मी बाजूला वळून पाहिले तर मला सुरेखा वहिनी आवाज देत होत्या, भाऊजी कुठे चालला आहे? घराकडे चाललो आहे. मी विचारलं, यायचं आहे का तुम्हाला? वहिनी मला म्हणाल्या, हो यायचं आहे, पण माझ्यासोबत चला ना, मार्केटमध्ये जायचं आहे. आज त्यांना यायला उशीर लागणार आहे. ते बाहेरगावी कंपनीच्या कामानिमित्त गेले आहेत. मी त्यांना तुम्हाला फोन करायला सांगितला होता, पण ते म्हणाले की तुमचा फोन लागत नाही. बरं झालं तुम्ही भेटला. सुरेखा वहिनी माझ्या मित्राची बायको, स्वभावाने खूप गोड होती. सौंदर्याची तर तहानलेली विहीर होती. वहिनींचे डोळे कधी हरणासारखे चपळ तर कधी अथांग सागरासारखे खोल होते. शब्दांत न मावणारे भाव ती डोळ्यांनी व्यक्त करत होती. तिचे हास्य म्हणजे जणू फुलांनी सजवलेले होते आणि चेहऱ्यावरचे तेज तिच्या एक प्रकारचे आत्मविश्वासाचे आणि संस्कारांचे तेज दाखवत होते, जे कोणत्याही दागिन्यांपेक्षा अधिक उठून दिसत होते. शरीराचे तर शब्दात वर्णन करता येणार नाही, अशी भरगच शरीर बांधा व मादकतेने नटलेले पूर्ण शरीर, अशी तिची अदा होती. सुरेखाचं कौतुक करावं एवढं कमीच होतं. मग त्या माझ्यापाशी आल्या आणि मला म्हणाल्या, सूरज भाऊजी, आपल्या दोघांना साड्या खरेदी करण्यासाठी दुकानात जायचं आहे, तर तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. तुमची पसंत खूप चांगली आहे म्हणून मला त्यांनी सांगितले आहे सूरज भाऊजींना घेऊन जा म्हणून. मग मी गाडी चालू केली व आम्ही साडीच्या दुकानात पाशी जाऊन पोहोचलो. 2 दिवसांनी सुरेखाच्या बहिणीचे लग्न होते, त्यामुळे लग्नासाठी सुरेखाला साड्या घ्यायच्या होत्या. मग सुरेखा म्हणाली, भाऊजी तुमच्या आवडीने मला साड्या घ्यायच्या आहेत. मग आम्ही दुकानांमध्ये गेलो व वेगवेगळ्या रंगात वहिनींना 3 साड्या घेतल्या. वहिनींना मी चॉईस केलेल्या साड्यांचे रंग व साड्या खूप आवडल्या. आमची खरेदी झाली व आम्ही घराकडे जायला निघालो. वहिनीच्या साडीचे बॅग माझ्या पुढे ठेवली. वहिनी पाठीमागे बसल्या होत्या. आम्ही घराच्या दिशेने चाललो होतो. वहिनी पहिल्यापासून बिनधास्त मनाच्या असल्यामुळे त्या माझ्या गाडीवर पूर्ण बिनधास्तपणे बसल्या होत्या. मधून मधून मी गाडीचा ब्रेक दाबत असताना हळूच वहिनींचा शरीर माझ्या पाठीला स्पर्श करून जात होतं. मलाही त्यांचा तो गुलाबी स्पर्श आवडत होता. तो गुलाबी स्पर्श मला एक वेगळीच भावना देऊन जात होता. वहिनीला हे जाणवत होतं. त्याही मधून मधून मला मुद्दामून स्पर्श करत होत्या. वहिनीच्या शरीरातून गुलाबी रंगाची माझ्या शरीराला खुणावत होती. थोडे पुढे गेल्यानंतर वहिनी मला म्हणाल्या, भाऊजी आज मला खूप कंटाळा आला आहे. आपण हॉटेलमध्ये जेवण करून जाऊया. वहिनींनी खूप हट केल्यामुळे मलाही हो म्हणावं लागलं. मग आम्ही एका छान हॉटेलमध्ये गेलो. वहिनी म्हणाल्या, सूरज भाऊजी आज माझ्या आवडीचं जेवण आपण घेऊया. मी हो म्हणालो. आज वहिनींनी त्यांच्या आवडीच्या जेवणाची ऑर्डर दिली होती. आमच्या गप्पा चालू झाल्या आणि जेवणाची ऑर्डर आली. आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं व जेवणाच्या शेवटी आईस्क्रीम खाऊन आम्ही दोघं बहिणीच्या घराकडे निघालो. थंडीचे दिवस असल्यामुळे दोघांनाही स्वेटर नसल्यामुळे थंडीत जास्त जाणवत होती. म्हणून थोडं पुढे गेल्यानंतर वहिनींनी कोणत्याच गोष्टीचा विचार न करता मला पूर्णपणे चिटकून बसल्या. एकमेकांच्या गुलाबी स्पर्शाने दोघांचीही थंडी थोड्या वेळानंतर नाहीशी झाली. घरी जात असताना मला वाटत होतं, हा आमच्या दोघांचा प्रवास कधीच संपू नये. कारण वहिनी मला गुलाबी थंडीचा आनंद देत होत्या आणि त्याही त्याचा आनंद घेत होत्या. दोघांनाही छान वाटत होतं. थोड्या वेळानंतर आम्ही दोघेही घरी पोहोचलो. वहिनींनी दरवाजा उघडला. खरेदीच्या सर्व बॅगा घेऊन आम्ही दोघांनी घरामध्ये प्रवेश केला. इतक्यात वहिनींना फोन आला. वहिनींचा फोन झाल्यानंतर वहिनी मला म्हणाल्या, सूरज भाऊजी यांचा फोन आला होता. ते म्हणाले, आज मला यायला जमणार नाही. आज सूरजला आपल्या घरी झोपायला बोलाव. मला थोडं आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटलं, कारण याआधी असं कधीच घडलं नव्हतं. बहुतेक मी सोबत असल्यामुळे मला थांबायला सांगितलं असेल. आणि वहिनींनाही खूप आनंद झाला होता आणि वहिनी आज वेगळ्या मूडमध्ये होत्या. मी थोडा गडबडून गेलो. वहिनी मला म्हणाल्या, भाऊजी काय काम आहे का, तुम्हाला जमेल ना थांबायला? मी पहिल्यांदा नाही म्हणत होतो. तोच वहिनी मला म्हणाल्या, नाही भाऊजी, आज तुम्हाला माझ्यासाठी थांबावं लागेल. त्या मला खूप प्रेमाने विनवणी करत होत्या. माझ्या मनात पण होतं, पण मला स्पष्ट सांगता येत नव्हतं. मी पण विचारात पडलो होतो. कधी न घडणारी गोष्ट आज घडली होती. आतापर्यंत मी आणि वहिनी सोबत कधीच राहिलो नव्हतो, पण मी मनामध्ये चांगला विचार आणला व राहण्याचा निर्णय घेतला. रात्रीचे 10 वाजले. वहिनी सोबत वेळ कधी गेला हे समजलंच नाही. मी वहिनींना म्हटलं, झोपायचं का आपण? वहिनी म्हणाल्या, झोपूया. मी बेडरूम मध्ये झोपते, तुम्ही हॉलमध्ये झोपा. मी हो म्हणलं. वहिनींनी मला सोफा वाढवून त्याच्यावरती झोपायला सांगितले. त्या बेडरूम मध्ये झोपायला गेल्या. जागा नवीन असल्यामुळे मला झोप लागत नव्हती. 11 वाजले तरी मी जागा होतो. इतक्यात वहिनी बेडरूमच्या बाहेर आल्या. माझ्यासोबत गप्पा मारू लागल्या. भाऊजी तुम्ही झोपला नाही अजून? मी म्हणालो, नाही वहिनी, अजून झोप नाही लागली. मी विचारला, तुम्ही नाही झोपला वहिनी अजून? वहिनी म्हणाल्या, नाही हो, आज मला झोपच येईना.
मी विचारलं का वहिनी झोप येईना तुम्हाला? त्या मला म्हणाल्या हो भाऊजी माझ्या शेजारी कोणीतरी असल्याशिवाय मला झोप येत नाही आणि आज हे नाही त्यामुळे मला झोपच लागत नाही। मी थोडा आश्चर्यचकित झालो। या वहिनीच्या सवयीबद्दल मला आश्चर्य वाटलं। मी वहिनींना म्हणालो आज झोपणार की नाही तुम्ही? वहिनी मला म्हणाल्या भाऊजी मी बोलते रागवणार नाही ना तुम्ही? मी बोललो हा बोला वहिनी नाही रागवणार मी, आज माझ्यासोबत झोपता तुम्ही म्हणजे मला झोप येईल। मी थोडा आश्चर्यचकित झालो, काहीच बोलावं हे मला समजत नव्हतं। मग मी म्हणालो तुम्हाला आवडेल का मी तुमच्यासोबत झोपलेलं? वहिनी म्हणाल्या मला आवडेल, पण यांना आवडणार नाही आणि तुम्ही माझ्यासोबत झोपला आहे हे तुम्ही कोणाला सांगायचं नाही आणि मी पण सांगणार नाही। माझ्या हृदयाचे ठोके जास्त धडधड करायला लागले होते। मनातून एक वेगळाच आनंद तयार होत होता। मी वहिनींना होकार दिला व आम्ही दोघेजण बेडरूमच्या दिशेने गेलो। वहिनींनी बेडवरती बसून मला म्हणाल्या तुम्हाला भीती वाटत आहे का? मी हो म्हटलं। वहिनी म्हणाल्या घाबरू नका, पहिल्यांदा तुम्ही माझ्या सोबत झोपत आहात म्हणून तुम्हाला भीती वाटत असेल। थोड्या वेळ आमच्या दोघांच्या गप्पा चालू झाल्या। त्या गप्पांचा थोडे वेळात मैत्रीमध्ये रूपांतर झाले व मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होत गेलं। मी वहिनींचा भाऊजी आहे हे वहिनी विसरून गेल्या होत्या। त्यांच्या नवऱ्याप्रमाणे बिनधास्तपणे माझ्यासोबत राहत होत्या। बघता बघता दोन्ही हातांची बोटे एकत्र झाली। आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत बांधून गेलो। माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मला भीती वाटत होती, पण वहिनींनी मला धीर देत सर्वच गोष्टींचा आनंद त्या स्वतःहून मला द्यायला सुरुवात केली। त्यांच्या प्रत्येक गोष्टींचे मी पालन करत त्यांच्या प्रत्येक आनंदात त्यांना मी आनंद देऊ लागलो। त्याही माझ्या आनंदात सहभागी होत गेल्या। आम्ही दोघांनी आमची सर्व कपडे बाजूला सारत एकमेकांच्या अंतर्मनात पूर्णपणे बुडून गेलो व एकमेकांना स्वर्ग सुखाचा आनंद देत राहिला। मला जाणवत होतं वहिनींना माझ्याकडून सर्वात जास्त आनंद भेटत आहे। त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या म्हणजे पाठीमागून मला आनंद द्या आणि त्यांनी तिकडे तोंड करून मला इशारा करत माझ्याकडून आनंद घ्यायला सुरुवात केली। अशा पद्धतीने त्या रात्री मी वहिनींना मन भरून आनंद दिला व वहिनीही माझ्या आनंदाने खुश झाले होते। तर मित्रांनो कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।